नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये। तर बघा संध्याकाळची वेळ आहे, तर आता लगेच लागले बघा आम्ही स्वयंपाकाला। तर ताई पण आणि मी पण मग आज मंगळवार आहे, तर देवीसाठी निवद बनवायचा आहे। तर मग ताई म्हणे पीठ मळून ठेवलं ताई ना, आणि घासाची भाजी बनवली बघा शेगडीवरती मध्ये। मग ताई म्हणे की आज काळ्या कारल्याची भाजी आणि चपात्या बनवायच्या आहे। मम्मीला उपवास राहतो मंगळवार। मग आता लगेच लागणार बघा स्वयंपाकाला, चूल पेटून घेते। आवाज आहे ना, नाही म्हणतो शंभू पेढे होते। कोण आणलं बिस्किट पुडा? कोण आणलं शिव? शंभू बाबानी? बाबा तर बघा आपली घरातून गिरण पण बाहेर आणलेली आहे, कारण की घरामध्ये ना गिरण चालू केल्याच नंतर पीठ उडत। मग म्हणलं बरं आहे चाळीमध्ये कसं दळण ते काढू, तर चाळी मीठ ठेवायची नंतर मग घरामध्ये नेलं तरी पण जमत। आता कसं बोर्ड ते लावलं बघा इकडून। खरं आम्हाला चुलीच म्हणजे लय सिस्टमनुसार बनवायची होती, पण कसं अजून आपल्या मोठी म्हणजे जनावराला ते जागा लागते, त्याच्यामुळे म्हणून नाही बनवली। वारं सुटलं दादा लय मोठं। तर बघा एका ताईंनी कमेंट केली ती की गिरण केवढ्याची घेतलेली म्हणून। तर ही म्हणजे 2 HP ची आहे, त्याच्यामुळे बसलेली 14,000 रुपयाला। आणि जी 1 HP ची असते का ती 12,000 रुपयाला आहे। पण ही 2 HP ची ना सिंगल फ्यूज लाईट वर पण चालते आणि एकदम भारी। तर कार्यक्रमाच्या टायमाला सांगितलं होतं गिरण कोण आणलेली म्हणून। दादा झोका खेळायचा खेळ ना, मग ते काय झोका बसते। हा आबाकडून काढून देऊ का? लाईट लावून येतो तू मधले मग। लई वारं सुटलं ते आज। हा ना, वारं म्हणजे आता आज जास्त जेवण का हा जास्त सुटलं, पाऊस तर येणं नाही पण वारं नावळ तेच सुटते। आता आहे ना सरपण ते जर शिक वाळलं ना मस्त चूल पेटत बरं का, मस्त पेटत आहे ना। आज म्हणलं मंगळवार आहे, हा घासाची भाजी करू निवदाला ना। झाली ना घासाची भाजी? हा घासाची भाजी शिवली टाकली, मग चहा पाण्याचा उरकूस तर घासाची भाजी झाली। आता कारलं करून घेते। तर काल कोण कोण पंचमीत झोका खेळलं, तर तुम्ही ब्लॉग बघितला सगळ्यांनी। तर कमेंट पण एकदम भारी भारी येले व्हिडिओला। तर कोण कोण झोका खेळला काल पंचमीचा? आम्ही तर भरपूर खेळलो। कळत आहे आम्ही लय झोका खेळलो, पण मग पहिले आता हिंमत नाही राहत का झोका खेळायला। नाही ग बाई, मला तर नंतर लई या झालं, पण मग सोनाली चाललं ते आपण न खेळू हा म्हणून म्हणलं चला काही नंतर शिव सोडीनच नाही। शिव ना जराडाला शिवलाटला आज ठेवून कर राहिल्या आणतो नाही कोण शंभू शंभू चाल रे दादा। वाटी कोणती ती चांगली का? नाही तर अय शंभू अरे चाल ना दादा। चूल भारी पेटवल्यात। बरं आहे बाई, संध्याकाळच्या बाहेरच संध्याकाळच्या आलं बाहेरच भरला काय उजेडाच्या टायमाला म्हणजे स्वयंपाक होऊन जात, फक्त लाईट नाही गेली पाहिजे। आता करू आरती आरती करू राहिल्या का? शिवीच्या आत आलेलं आहे ना। अंडे दादा शंभू चाल। पप्पाला पाणी सांगितलं, पप्पा ना पाणी घेऊन गेला असं। सोनपापडी कोण रडत तुला आज? काय चालू राहते येतोय मी यो काय माहिती येतच नाही आता दिलेत आपला। अय शंभू दादा दिसतो का?
सांगते मग तो किती काम नाही उठून. म्हणलं ते हा म्हणलं ते घेणार तू ऐकत होता ना. चुल्ली पेटली बे असत बरं आहे ना पटकन स्वयंपाक होईल. काल अष्टा जेवण करून तिकडे गेलो होतो आपण ते खेळायला. झोका खेळायला. काल मज्जा आली पण हा. म्हणजे दिवसभर काही काम नाही काही नाही फक्त घरचंच काम चालू. वरून संध्याकाळी आम्हाला तिकडे कबड्डी खेळायला. कबड्डी म्हणजे लई दिवसानंतर खेळलो एकदम बरं वाटत. भारी वाटलं. नंतर लय पाय दुखले का? पाय दुखले ना. तुम्ही जास्त खेळल्या. मग लय दिवसाचं शाळेत होतो तेव्हा खेळायचं ध्यान आलं. सगळ्याजणी खेळत होत्या मला चला मग काय बसून तरी काय आहे का नाही. हा हे मम्मी हो सर शिव राहिलं नसतं ना. तसं अनु कोणाकडे खेळत होता. हा अनु खेळत होता. शिव मग आपण गेलो शिव आपल्या मागच यायचं मध्ये. शिव त्या याच्या पूजा सोबत कसं फोनवर बोलत होता. नसतं बोलत. किती तवत आपलं पण आपण गेल्यानंतर आपण मग नंतर झोका बांधला. बांधायला ना तिथं तिथं कोणीच नव्हतं. मी नका घेऊन आपल्याला झोका बांधायला या म्हणजे मग आपण गेलो काशीने झोका बांधलाच नाही कोणीच नाही आलं. बरं झालं आबा आले बघ. मग काय पुढच्या वर्षी आणला आदल्या दिवशी काढू आपण झोका बांधायला. सकाळी जर बांधून ठेवला ना मग कसं आपण 5:30-6:30 गेलो नंतर नाही ना लय मग टाइम होऊन झाला. कसं सगळ्यात मेन 4-5 वाजता जर 4-5 वाजता जर गेलं ना खेळायला मग 5-6 वाजता मस्त सगळ्यांचा नंबर येते. रात्री ते झालं सगळ्यांना एक सोबतच खेळायचे. असं झालं ते. आपण एक नंबरला गेलो त्याच्यामुळे आपण म्हणजे आपल्या खेळायला भेटला. त्याच्यामुळे आपले चाळीमधले होते 2 आणि पोरांनी काल किती बेजार केलं झोक खेळायला आणि आज येणं पण नाही झोक्याकडं. एका दिवस राहत नवं परवा दिवशी रात्री मेहंदी आणि काल रात्री झोक खेळायला आणि आज रात्री डायरेक्ट कुली बसली. मग आता सगळ्याच थोडं थोडं राहतच ना प्रत्येकाचं. काळ्या कारल्याची भाजी बनवणार आहे ना. लाल कारलं बनवलं होतं. मला कारलं कसं पण असं सगळं आवडत. सकाळी कोरडं वांग बनवलं दुपार लोकला राहिले बी सकाळी संपून गेलं. कोणती भाजी सकाळी संपून जाते ना ग. आता भूक लागली बरं का. सकाळी जेवण केलंय ना आपण. सकाळी केले दुपारी कुठे केले आज. शिव तर आज आता इतक्या लवकर झोपला ना. तो आहे ना आईनं तवच उठून आता नाही झोपलं. मम्मी ते सकाळपासून झोपलाच नाही आज.